भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिवू गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिवू गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरेरा म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिवू गर्भवासा जन्म घेता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ति उदारा स्वपा देवा मूर्ति उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला ज्याच्या पाठ नाही त्याचा अर्थ सांगितल्याबरोबर पाठ होणारा भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना भगवंताच्या भक्तीचं स्वरूप आणि भक्ती करणाऱ्या देवाचं स्वरूप आणि भक्तीमध्ये मिळालेलं फळ सांगणारा हा प्रसिद्ध अभंग आहे विठाला विठाला भगवान परमात्म्याची भक्ती चालू आहे 29 वर्षापासून चालू आहे पण ज्या देवाची भक्ती तुम्ही केली त्या देवाचं स्वरूप जर तुम्हाला विचारलं तर ते आपल्याला सांगता येणार नाही पण देवाच्या भक्तीचं स्वरूप तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितलंय आणि भक्ती केल्यानंतर मिळालेलं फळही अभंगात सांगितलं जगद्गुरु श्री तुकोबारांचा हा जो अभंग आहे आपण निवडलेला हा भगवान परमात्म्याची भक्ती जी आपण 29 वर्षापासून करतो कीर्तन भजन अन्नदान आपल्या गावचं एक रोषणाई आहे की आपल्या गावासारखं अन्नदान या तालुक्यात होत नसेल महाराज एवढं सुंदर अन्नदान होतं रोज एक पंक्ती आहेत तरणीबाण पोरं वाढतात सगळं गाव चुलबंद जेवतं ज्यावेळेला जेवत होतो माऊलीच्या घरी त्यावेळेला चर्चा झाली ना आनंद वाटला हृदयाला बरं वाटलं की हा सप्ताह आहे जगाला अन्नदान केलं पाहिजे म्हणून अगदी त्या तत्वदृष्टीनं आपण जी भक्ती करतो 29 वर्षापासून आपण या सप्ताहामध्ये पैसा ओतलाय भक्ती करताय तुम्ही तुमच्या जीवनातला अनमोल संसार याच्यासाठी त्याग करून जर तुम्ही परमार्थ करता तर भक्ती करणारा देव तुमचा कसा असला पाहिजे आणि भक्ती करणाऱ्या देवाची भक्ती केल्यावर जीवनात फळ काय मिळालं पाहिजे याचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे खूप गोड काय असतं भगवान परमात्म्याची भक्ती करणारा जो भक्त आहे त्याचा चेहरा 4 प्रकारच्या स्थितीनं मजबूत झाला पाहिजे ऐका भगवान परमात्म्याची भक्ती करणारा 1 नंबर निश्चिंतता मिळाली पाहिजे त्याला 2 नंबर निर्भयता 3 नंबर सुखरूपता आणि 4 नंबर स्वतंत्रता 4 स्थित्या मिळाल्या पाहिजे 1 निश्चिंतता म्हणजे कुठलीच चिंता त्याच्या चेहऱ्यावर नसली पाहिजे चिंता नाही निश्चिंत जीवन ज्याचं झालं तो भगवंताचा भक्त आहे बघा निश्चिंत चिंता नाहीच बा लेकराचं लग्न पोरगी माहेरला आली पुन्हा ती आता नांदायला गेलीच नाही पुन्हा वापस आली पुन्हा आता लेकराचं बाळतपणाची असली चिंता नाही ज्याच्या चेहऱ्यावर चिंता नाही तो निश्चिंत असतो निश्चिंतता नावाचा गुण भक्तीचा पहिला आहे 2 नंबर निर्भयता म्हणजे कुणाला भ्यायचं नाही जगामध्ये जगत असताना निर्भय अवस्थेत जगायचं 1 निश्चिंतता 2 निर्भयता 3 सुखरूपता आहे सुखरूपता म्हणजे किंचितही दुःख उपभोगायचं नाही दुःख नावाची स्थितीच जीवनामध्ये येऊ द्यायची नाही बघा म्हणजे सुखरूपता आणि 4 स्वतंत्रता कोणाच्या पारतंत्र्याखाली जगायचं नाही जरा अवघड आहे 1 नंबर निश्चिंतता म्हणजे निश्चिंत चिंता नाही निर्भयता म्हणजे भीती नाही सुखरूपता म्हणजे दुःख नाही ऐका आणि स्वतंत्रता म्हणजे कोणाच्या पारतंत्र्याखाली जगणं नाही याला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना चेहरा असा फ्रेश असला पाहिजे
तुम्ही जर एवढ्या दिवसाची भक्ती करतात, 29 वर्षापासून जर तुम्ही भक्ती करता, तर तुमचे चेहरे सुकलेले का, असा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे, माझा नाही बरं का. फोडली गोबरी कैसे दिसे तोंडावरिया, कैसे दिसे तोंडावरिया, कैसे दिसे तोंडावरिया. फोडली गोबरी कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी. शब्द बघा कसे. तुकाराम महाराज म्हटले, मग तुम्ही जर भक्ती करता तर तुमचा चेहरा सुकलेला का, फोडीली गोवरी तैसी दिसे तोंडावरी. कारण भक्ती करणारा जो भक्त आहे तो अपूर्ण नसला पाहिजे, त्याचा चेहरा अर्धवट नसला पाहिजे, तो सतेज असला पाहिजे, त्याचा चेहरा काही वेगळा असला पाहिजे. लक्षात ठेवा बरं. तुम्ही भक्ती करणारा सांगतोय मी, डुप्लिकेट नाही, खरंच सांगतो. भक्ती करणारा जो साधू आहे ना, त्याचा चेहरा काही वेगळा असतो. मी आळंदीला गेले ना, आळंदीला जोग महाराजांची जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे बरं का. मंदिराकडे जाताना तर त्या जोग महाराजांच्या जुन्या वारकरी शिक्षण संस्थेवर दुसऱ्या मजल्यावर आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर राहिले आहेत, किंवा रात्री आलेले आमचे गुरुवर्य महाराज कृष्णाजी महाराज नवले, आमचे गुरु महाराज आहेत. मी त्यांच्याकडे 5-6 वर्ष शिकायला होतो. नंतर मी आळंदीला 10-12 वर्ष शिकलो. ऐका, पण अगोदर अण्णांकडे होतो शिकायला. आमच्या अण्णांचा चेहरा बघा तुम्ही महाराज, असं वाटतं की देवाचंच दर्शन झालं की काय. कुरेकर बाबांचा चेहरा पाहिला का, असं वाटतं ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन झालं की काय, तुकाराम महाराजांचं दर्शन झालं की का. चेहरा तसा सुंदर आहे महाराज. भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून गेलेला चेहरा आहे, निश्चिंत झालेला चेहरा आहे, निर्भय झालेला चेहरा आहे, सुखरूप झालेला चेहरा आहे आणि स्वतंत्र झालेला चेहरा आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं लोकांना, म्हटले महाराज ओ, तुम्ही जर 30 वर्षापासून सप्ते करता, मग तुमचे चेहरे सुकलेले का. तुमच्या सकट मलाही विचारला हा प्रश्न, का व तुमचे चेहरे सुकलेले का, का सुकलात तुम्ही, कुणाची भक्ती करता, काय भक्ती करता. आणि मग एक जण याच्यातला उभा राहिला, तो म्हटला महाराज आमची भक्ती सांगायची तुम्हाला, आम्ही यांची भक्ती केली. आई भवानी थोर जानोनी तिजम्या उपासिले ओ, हाती परडी देऊन तिने मज भिकेसी लाविले ओ, खुळा पांगळा करून आपण जवळी बैसविले ओ, उदो असतुचे बरे फिरे गरगरे भूत वावरे व्यर्थशिन वाटला, तुझम्या फुलवरा बांधिला. म्हटले आईची भक्ती केली. म्हटले कुठल्या. म्हटले भवानी आई. काय केलं म्हटले आईने. काय नाही म्हटले, हातात परडी दिली, 4 घरं जोगवा मागून आणली, आईचा जोगवा मागे. म्हटले मग आईची भक्ती केली. दुसरा एक उभा राहिला, खंडोबासी नवस घालोनी मुरळी होऊन बैसले ओ, आपुले जे का सखे सज्जन ते विवंचुनी बळी भरले ओ, वारी मागता पोट भरे ना नवस बहु फेडिले ओ, परी ते फलकट झाले शेवटी गळा पुल्या येऊनी पडिले ओ. दुसरा म्हटलं खंडोबाची भक्ती केली, तिसरा म्हटलं मसोबाची, चौथा म्हटलं अमक्या देवीची, पाचवा म्हटलं तमक्या देवाची. सगळ्या भक्तांची नावं यायला लागली. आणि मग तुकाराम महाराज म्हटले, अरे रे रे, तुम्ही ज्या देवाची भक्ती केली ना, तो देवच अपूर्ण आहे. शेंदरी हे दारे दैवाचे, कोणती पूजे भुजे खेळे. शेंदरी भेंदरी देवाचे, भिको द्या ना, भिको. शेंदरी हे दारे दैवाचे, कोणती
तुकाराम महाराज म्हटले अरे रे रे, तुम्ही ज्या देवाची भक्ती केली तो देव असा आहे, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान, आपुले इच्छे आणि का पिढी, आपल्यासाठी आपल्या पोटासाठी दुसऱ्याला पिढा देणारे बर का. म्हणून ते लोक म्हणतात ना देव माग लागला, खोटं नसतं ते, खोटं नसतं ते, खरंच येते. तुम्ही माना अथवा न माना, तुकोबाराय म्हटले आपुले इच्छे आणि का पिढी, त्याचा अर्थ काय दुसरा, आपल्या इच्छेसाठी दुसऱ्याला पिढा देणारे देव असतात महाराज. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पोट भरण्यासाठी पिढा देणारे देव आहेत. हो, शनिदेव असेल 7.5 देतो तुम्हाला, तुम्हाला नाही मला पण देतो 7.5 देतो आपल्याला, पिढा देणारे देव आहेत. अरे मग तुम्ही ज्या देवाची भक्ती केली का तो देव अपूर्ण आहे बरं का. मग मला तुम्ही सांगा आता साखळगावकर, अपूर्ण अधिक अपूर्ण कधी पूर्ण होतं पोराव तुमच्याकडं? कधी होतं का अंधार अधिक अंधार उजाड? साखळेश्वर तरुण मंडळ मूर्ख अधिक मूर्ख शहाणा होतं का? हा, तिखट अधिक तिखट गोड नाही ना महाराज. तिखट अधिक तिखट डबल तिखट, गोड अधिक गोड डबल गोड, अपूर्ण अधिक अपूर्ण डबल अपूर्ण, मूर्ख अधिक मूर्ख डबल मूर्ख. तसं आपण अपूर्ण आहेत. 29 वर्ष झाली आणि आपल्याला पूर्ण व्हायचं, मग आपण अपूर्णाची भक्ती कशाला करायची? अपूर्णाची भक्ती करून चेहरा उदास होईल तुमचा, थकून जाल, बोर व्हाल, साध्य सापडेपर्यंत आयुष्य संपून जाईल, साधन मिळेपर्यंत संपून जाईल. त्याच्यापेक्षा अपूर्णाची भक्ती करू नका. महाराज म्हटले तुम्ही ज्याची भक्ती केली ना तो देवच अपूर्ण आहे. फायदाच काही नाही ना महाराज, भक्ती करून फायदा काय? फायदा काय त्याच्यात? काय मिळेना ना त्याच्यात महाराज, प्राप्तव्य काही नाही ना. ज्या अपूर्णाची तुम्ही भक्ती करताय ना तोच अपूर्ण आहे, तो तुम्हाला पूर्ण कसं करणार? फायदा नाही. मूर्खाच्या संगतीमध्ये तुम्ही ज्ञानी होणार नाही, जमणारच नाही ते. म्हणून अपूर्णाची भक्ती करू नका. महाराज ओ महाराज आमचा देव अपूर्ण बराडी नामकान तमकान, तुम्हाला कोणी सांगितलं हे तुम्हाला आमचं नाव ठेवायचं? असा लोकांना राग येतो बरं का. मंठ्यामध्ये शहरात कीर्तन होतं माझं एकदा मंठ्याला, आणि मोठा सप्ताह होता, चांगले 5-50 हजार लोक कीर्तनात. आणि अचानक कीर्तनात मी म्हटलं वा फोटो अमक्या बाबाचा तमक्या बाबाचा लोक लावतात. तर एका बाबाचं नाव माझ्या मुखातून गेलं. तर एका बाईला लय राग आला, कारण ती त्या बाबाची शिष्य होती. बाई कीर्तनात उठली, मला बोलायचं म्हटली महाराज तुम्हाला. मी म्हटलं कीर्तन झाल्यावर बोलावं, आता इथं कुठं बोलता? कीर्तन झाल्यावर माझ्या रूमवर आली, मी जिथं बसलो होतो तिथं, आणि मग ती मला म्हटली बाबा तुम्ही आमच्या बाबाला कम नाव ठेवलं. मी म्हटलं बा आता गेलं माझ्या मुखातून, काय करायचं आता? मारता का मला, हाणता का? चुकलं का माझं काही? नाही म्हटले तसं नाही, पण तुम्ही आमच्या बाबाला कम नाव ठेवलं. मी म्हटलं बुवा मला असं असं ऐकायला आलं म्हणून नाव ठेवलं. तुम्ही बघा बुवा तुमचं बरोबर असेल तर का, मी तुम्हाला नाव नाही ठेवलं. म्हटलं तुम्हाला आवडतात ना तुमचे बाबा, फक्त मरेपर्यंत सोडू नका. अजून 4-5 वर्ष येणारच म्हणलं मी तुमच्या गावाला. 4-5 वर्षांनी तुमच्या घरात दुसऱ्या बाबाचा फोटो दिसला का मीच हाणतो म्हणलं तुम्हाला. तुम्हाला खोटं वाटन? 3च वर्ष झाली या घटनेला, आणि या वर्षी पुन्हा एकदा आता कीर्तन केलं मी, तर तिच्याच घरी मला जेवायला होतं, तर तिच्या घरी दुसऱ्याच बाबाचा फोटो लागला. म्हटलं आई आता काय करायचं बोला बरं. का? अपूर्णाची भक्ती करून तुमचं पोट भरणार. खरंच सांग, जो हा देवांचाही देव बळीया माझा, आमचा देव अपूर्ण नाही महाराज. अपूर्णाची भक्तीच करू नका महाराज, माझी विनंती आहे तुम्हाला. काही फायदा होत नाही महाराज, मिळत काही नाही रे पोरांनो, घरी घेऊन जा. अपूर्णाची भक्ती करू नका महाराज. मग आमचा देव अपूर्ण आहे, बराडी आहे, अल्पज्ञ आहे, शेंद्र्या आहे, हेंद्र्या आहे, मसोबाय खंडोबाय, आमच्या देवाला तुम्ही नाव ठेवलं, जाऊ द्या, आमचा जसा असेल तसा असू द्या. तुमचा कसा ते सांगा बरं आता. हो महाराज आमचा जसा असेल तसा असू द्या. तुमचं कीर्तन ठेवलंय ना आम्ही, मग तुमचा कसा ते सांगा. महाराज म्हटले त्याच्यासाठीच अवतार घेतलाय, टेन्शन घेऊ नका. तेच सांगायला आलोय. आमचा देव तुमच्या देवासारखा, याला शास्त्रामध्ये खंडन मंडन म्हणतात. काय म्हणतात त्याला? खंडन. खंडन करावं, पण कोणी करावं? ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. आता समजा युवराज महाराज वाजवतात, हे समोरचे किरण महाराज वाजवतात, करण का किरण? करण महाराज वाजवतात, युवराज महाराज वाजवतात, उद्धव महाराज इकडे चाल गातात, भागवतरावला चांगलं जमतंय, तिकडे आमचे ते दुसरे उद्धव महाराज. आता तुम्ही एवढे चांगलं रंगवलंय कीर्तन, 5-6 दिवस झाले सप्ताह चाललाय, श्रीहरी महाराज एवढी गोड कथा, मला राग आला बुवा, आणि चालू कीर्तन मी म्हटलं ओ युवराज महाराज तुमचं वाजवणं चुकलं. त्यांना राग आला. ते म्हटले राव एवढ्या 1000 लोकात महाराजांनी माझा अपमान केला, राव नेमकं काय चुकलं बुवा? धातीन धाडा चुकला का? तिरकीट तख्ता चुकला का? धातुंगा चुकला का? कडधेत्ता चुकला का? धिनदादा चुकला का? सम चुकली का? पकड चुकली? नेमकं चालू काय बुवा माझं? त्यांना राग आला, आणि एवढ्या कीर्तनात त्यांनी मला विचारलं हो साखरे महाराज कीर्तन वाजवण्यात चुकलं ना माझं? म्हटलं हो चुकलं. म्हटले सांगा बरं नेमकं काय चुकलं? ते मला म्हटले सांगा बरं काय चुकलं. म्हणलं वा आपल्याला ते पखवाजातलं काही येत नाही, आपण त्याचं काही रियाज केलेला नाही. ते म्हटले मग गपचिप कीर्तन कर. का? तुला ज्ञान आहे का त्याच्यातलं? तो कधी घाटावर वाजवलाय का धातीन दाडा? तो कणिक लावून रियाज केलाय का? लोकाला सध्या लय नाद लागलाय, ज्याला काहीच येत नाही ना स्वरातलं, ज्याला स्वरातलं काहीच नाही का, ते काय चाल नाही जमली यार, तू शहाण्या, तू शिकलाच नाही.
तुला स्वर नाही, तू बेसूर आहे, तुला काहीच नाही ना त्याच्यात. ज्याला अक्कल नाही का तो ज्ञान शिकायला लागलाय महाराज. बघा तुम्ही कुठं बघा असंच झालं. खंडन कुणी करावं, खंडन कुणी मंडनाचं ज्ञान पाहिजे. कुणाचंही खंडन करत जाऊ नका, अगोदर मंडनाचं ज्ञान तयार ठेवा. रियाज केलाय का पखवाजाचा, मग पखवाजाची चुकी काढा. रियाज केलाय का गायनाचा, गायनाची चुकी काढा. अभ्यास केलाय का, मग चुकी काढा. असं कुणाची चुकी. तुकाराम महाराजांना म्हटले लोक, महाराज आमचा खंडोबान मसोबान देवी राहून द्या, आमचं खंडनच करू नका, तुमचं मंडन करा आधी. आमचं कशाला खंडन करता, आमचा देव जसा असेल तसा असू द्या, तुमचा कसा ते सांगा. महाराज म्हटले ऐका, माझा देव तुमच्या देवासारखा नाही. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. याला विको द्या, विको. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. हे बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. बाबा गायक बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका बाई तुझा लाडका तुलाच गोड हे याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, बाई पात्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काय शब्द आहे बघ. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू ग, याच्या घोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. आमचा देव तुमच्या देवासारखा नाही म्हटले, मग तो परिपूर्णतम आहे. ते ट्रॅक्टर रोजच येईल, तुम्ही माझ्याकडे बघा. तो आपल्यासारखा नाही म्हटले, मग तुमच्या अपूर्ण सारखा नाही. मग याच्या खोड्या किती सांगू, किती सांगू. समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता लिहायला बसव. नीट ऐका, नीट ऐका. पृथ्वीचा कागद, वहीचं पान नाही, रजिस्टर नाही, 20 रुपयावाला. पृथ्वीचा कागद केला. ऐका रे, समुद्राची शाई भरली पेनामध्ये, मेरू पर्वताचा पेन केलाय लेखणी, आणि लिहायला बालवाडीची मास्तरीण नाही, जिची विद्या आहे ती लिहायला बसू. शंकराचं मंदिर आहे आपल्या गावाला पवित्र, त्या महिम्न स्तोत्रामध्ये वर्णन आले. असद्गिरी समस्या कंचदम सिंधू पात्रे सुरतुरुवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखिद्यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणाना ईश पारम न याती. हो, समुद्राची शाही केली काय आणि मेरू पर्वताची लेखणी केली काय आणि सरस्वती माता लिहायला बसवली काय. परिपूर्णतम किती आहे सांगता येत नाही. सर्व शक्तिमानन परिपूर्णतम राहू द्या म्हटले महाराज. आता
आमच्या देवासारखा नाही हे पण राहू द्या, हे राहू द्या बाजूला. तुमचा सर्वशक्तिमान आहे, परिपूर्णतम आहे जो हा देवांचाही देव आहे कळलं आम्हाला. आमचा अपूर्ण आहे हे पण कळालं, पण ते जाऊ द्या म्हटले. सर्वशक्तिमान परिपूर्णतम तुम्ही भक्ती करत असताना तुमचा देव नेमका कसा ते सांगा बरं. तुम्ही भक्ती केली ना देवाची, म्हटले हो. मग तुम्ही ज्या देवाची भक्ती केली तो देव कसा, तर महाराजांनी सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. भोले भाविक है जुनाट सांगाल, भोले भाविक है जुनाट सांगाल, भाविक है जुनाट सांगाल, भोले भाविक है जुनाट सांगाल, भोले भाविक है जुनाट अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले आमचा देव भक्ती केल्यानंतर असा होता भोळे. पहिला शब्द आला भोळा. तिकडचे लोक हसायला लागले ना, कारण भोळा शब्दाचा जनरली अर्थ आहे बावलट. एखादा पोरगा मंडपातला येड्यावणी करायला लागला महाराजांच्या कथेत, तर एखादा तरणाबाण पोरगा जातून त्याला मारायला धावतो. तर गावातले लोक म्हणतात ए नका मारू त्याला, ते भोळे. भोळे म्हणजे काय, बावलट आहे. पण तुकाराम महाराजांनी काय देवाला बावलट म्हटलं का? हा, बरेच लोक देवाला बावलट म्हणायला लागले बरं का. बरेच लोक आहेत वैज्ञानिक तर लय सरसकट म्हणतात, म्हणून तर कोरोना आला. महाराज कोणत्याच वैज्ञानिकाला डोकं लागलं त्याचं. सगळे जग परेशान आहे. 2-2 लसी काढल्या तरी कोरोना होतोयच महाराज. अजून बुस्टर डोस आला त्यो बी घेऊ द्या तरी कोरोना होतोयच. का, ते त्याच्या हातात आहे महाराज. तुम्ही काही करा इकडे. मग देव जर एवढा श्रीमंत आहे तर तुकाराम महाराज त्याला भोळ का म्हटले असते. खर तर देव चतुरांचा राजा आहे महाराज. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे
आपल्यासारखा चतुर नाही देव, जानोनी अंतर वर्त जसे. आपल्यासारखा नाही महाराज. माणसाला लय अभिमान झालाय चतुराईच. लय मी चतुर तर माझ्यापेक्षा कोणीतरी चतुर. त्याला वाटतं मी लय चतुर तर त्याच्यापेक्षा दुसरा कोणीतरी चतुर. माणसं चतुर आहेत बरं का, पण माणसाच्या चतुराईची सापेक्षता आहे. सापेक्षता. एकापेक्षा एक सारखा एक नाही, एकापेक्षा एक. भाऊसाहेब महाराज चतुर असा एक सारखा नाही. मी चतुर आहे तर माझ्यापेक्षा तिसराच कोणीतरी चतुर निघतो. अशी चतुराईची सापेक्षता आहे. तुम्हाला अमेरिका माहिती आहे पोरांनो? अमेरिका अमेरिकेला कधी गेला का तुम्ही? तुम्हाला महाराज सोपं आहे का अमेरिकेला जाणं? अमेरिकेला आता सप्ताह ठेवलाय बरं का. माझं काल्याचं कीर्तन आहे, योग आहे बरं का. मोठा सप्ताह आहे. तू म्हणाल तिथं तुम्हाला, माझी 7वी शाळा झाली पोरांनो, मला 7वीच्या पुढचं माहिती नाही बरं. हिंदी आपल्याला येत नाही, इंग्लिशच्या तर मिळच बसत नाही. मग तुम्ही मला महाराज तुम्ही कसं काय कीर्तन करणार तिथं? आता तर योजना अशी आहे तिथं, आपल्याकडे जसे हॉल आहेत ना, हॉल मोठाले लग्नाची, तसं तिथं एक टाइम स्वॅप नावाचं एक हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये तुम्ही मराठीमध्ये कीर्तन केलं की 150 भाषेमध्ये लाईव्ह ट्रान्सफर होतं. लाईव्ह म्हणजे इंग्लिश तर इंग्लिश, उर्दू तर उर्दू, मुसलमान जे काय भाषा असतील ते सगळ्याला 1.5 तास 2 तास 150 भाषेत ऐकायला जातं. मग तुम्ही इंग्लिश बोला, मराठी बोला, काय बोला. प्रगतशील देश आहे अमेरिका. तिकडे दुष्काळ नाही, लाईट जात नाही तिकडे आपल्यासाठी. तुम्हाला खोटं वाटेल, रस्त्याला खड्डा नाही. घनसांगवी तालुका नाही, परतूर तालुका नाही, गेवराई तालुका नाही. आमचं रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता आपलं नाही. त्या इतका श्रीमंत देश आहे, सुज्ञ देश. माझा एक मित्र आहे तिकडे राहायला, त्यानं नियोजन केलंय, ते सगळं काढलंय त्यांनी माझं. आता ते काय म्हणतात ना त्याला, व्हिसा का पासपोर्ट, लय मोठं कुठाने ते लय कागद नेले बाबा, लय सह्या करावं लागल्या. बोर झालो मी ते सह्या करू. पण आता जायचंय मला एकदा म्हणून. ऐका हो, मी ऐका ना मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला. तर मित्र मला सांगत होता की आपला भारत देश किती चतुर आहे म्हटलं. त्यानं सांगितलं बरं का, म्हटले आपल्याकडे जसं बूट पॉलिश करायला पोलांनो चांबार आहे, चांबार. परतूरच्या बस स्टँडला चांबार बसलेला असतो, आपण बूट देतो, पॉलिश करतो, बरोबर आहे ना? बुटाची पॉलिश कोण करतो आपल्याकडे? चांबार. हा श्री हरी महाराज तिकडे चांबार नाही, नॉट चांबार. मग तिकडं एटीएम मशीन कसं आहे आपल्याकडे, पैशाचं एटीएम मशीन, तशा मशनी आहेत भाऊसाहेब महाराज. आणि त्या मशनीमध्ये तुम्ही उजवा पाय मांडला, आतून एक ब्रश येतो, पॉलिश करतो. ब्रश आतमध्ये गेला की हा पाय उचलायचा, डावा पाय मांडायचा. डावा पाय मांडला की आतून एक बेल्ट येतो, अगोदर बेल्ट पायाला जाम करतो एकदम. किती वाढा पाय निघत नाही बरं का. मग बेल्ट लागल्यावर ब्रश येतो, तो तुमचं हे करतो. आणि जेव्हा तुमच्या खिच्यातले $2 तुम्ही त्याच्यात टाकता, बेल्ट सुटून निघतो. फुकट नाही, सगळं विकतच आहे. पण त्यागता अशी. ते म्हटलं आपल्या भारतातला एक माणूस तिथं गेला. ऐका जरा लक्ष देऊन ऐका. मशीन लक्षात आलं ना तुमचे, ध्यानात ठेवा. आपल्या भारतातला गेला एक तिथं आल्याच नंतर त्यानं काय केलं म्हटलं, पहिला पाय पहिल्या मशनीवर मांडला, बूट पॉलिश झाला. दुसरा पाय तिथं मांडलाच नाही त्यानं, दुसरा पाय दुसऱ्या मशनीवर मांडला. दुसरा पाय बूट पॉलिश झाला, गेला निघून. ज्यावेळेला अमेरिकेचा माणूस पहिल्या मशनीवर पाय मांडायला गेला, अगोदरच बेल्ट लागला. तो म्हटला राव नक्की भारतातला येऊन गेला. कारण चतुराई फक्त आपल्या देशात, चतुर माणसं आपल्या देशात. आपल्या भारताचे 10 कॅबिनेट मंत्री एकदा परदेशाच्या दौऱ्यावर गेले अमेरिकेला. मंत्री कळतात पोराव तुम्हाला घनसांगवी का परतूर आहे? घनसांगवी ना. मग काय तुम्हाला आरोग्य मंत्रीचे काय इकडे अडचणच नाही बरं का. मंत्री कळतात, दिसलं की खाय, डबर खाय, मुरुम खाय, रस्ता खाय, संडास खाय, खडी खाय, दिसलं की खातात. मंत्री माहितच आहेत, सगळ्या देशाला माहीत पडले ते. दिसलं की आणतात कोरोनाचं बजेट आणतात. सप्ते सुरू झाले की कोरोना आणतात, फायला तर ते बघा 2 लाटी येऊन गेल्या आणि 3री लाट चालू आहे बनवण्याची तयारी. मंत्रालयात चालूच आहे. ती 3री लाट झाली येणारची पुन्हा एकदा आपल्याला, मंदिरं बंद, सगळं बंद. ऐका ते मंत्री तुमच्या लक्षात आले. असे 10 मंत्री एकदा एकत्रित आले. मी तुम्हाला माणसाच्या चतुराईची सापेक्षता सांगतो. माणसं चतुर आहेत भाऊसाहेब महाराज, पण कसे आहेत? एकापेक्षा एक कसे. उदाहरण लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल पोरांनो, खूप गोड आहे. आपल्या भारताचे 10 मंत्री विमानामध्ये बसले. विमान उडालं सांताक्रूजहून, मुंबईहून, सांताक्रूजच्या विमानतळावरून उड्डाण झालं. 5-6 दिवसाचा प्रवास झाला. आपले 10:15 वाजल्यामुळे विमान तिकडं अमेरिकेला उतरलं. अमेरिकेचे मंत्री हार घेऊन, शाल घेऊन, बुक्का घेऊन, कशाचा बुक्का पण आपलं आता बुक्का लावते रोज म्हणून बुक्का आलं माझ्या तोंडाला. हार नारळ घेऊन उभेच होते. आणि ते आपले मंत्री उतरले. 2-4 दिवसाचे बोर झालेले युवराज महाराज, त्यांच्या गळ्यात हार घातले, शाल घातले, त्यांना गाडीमध्ये बसवलं.
गेस्ट हाऊस नावाचं जे विश्रांती स्थळ असतं ना, तिथं नेलं. आपले मंत्री त्यांना म्हटले लवकरात लवकर काहीतरी खायला करावं. चॉकलेट आवरायचे तो आम्ही 5-6 दिवस झाले, चॉकलेट आणि गोळ्या, दुसरं काहीच नाही, काहीतरी खायला द्या. तर अमेरिकेच्या मंत्री म्हटले बरं 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 बरं, तो तुम्ही फ्रेश व्हा म्हटले वाज घेऊन, तोपर्यंत आम्ही नाश्ता बनवतो. आता ते गेले फ्रेश व्हायला आपले मंत्री. अमेरिकेच्या मंत्र्यानं विचार केला बा, एवढ्या दिवसातून आपल्या देशात भारताचे 10 मंत्री आले, यांना काही आपल्या देशात दाखवलं पाहिजे की नाही. आता साखळगावला साखरे महाराज आल्यावर तुम्ही म्हणणार गंगा भारती महाराजाचं मंदिर, हे आमक्याचं साखळगावचं पावन मंदिर, हे इकडं आमचं शिवार बाबा, हे इकडून एक रस्ता आहे, तिकडून एक रस्ता आहे, इकडून घनसांगवीला जाता येतं, इकडून परतूरला जाता येतं. आपण जसं आपल्या भागात दाखवतो बा, आमच्या शेतात आमका पिकतं बाबा, चला हे दाखवतो बाबा, हे 2 एकर आपलं जे ते बापाचं नाही मीच कमवलंय, ते तिकडचं आईनं नाही माझं जे बॉस, आपण दाखवतो की आपल्याला नादच येतो दाखवण्याचा. तसा अमेरिकेच्या मंत्र्याने विचार केला बा, एवढे मंत्री आपल्या देशात भारताचे आलेत, मग यांना आपल्या देशातलं काहीतरी दाखवलं पाहिजे ना. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, अमेरिका देश श्रीमंत. मग त्यांनी काय केलं, उद्धव महाराज आता भारताचे मंत्री आपल्याकडे आलेत म्हणल्यावर त्यांनी काय केलं, कांदा पोहे बनवले. श्रीहरी महाराज कांदा पोहे चटकून लवकर होतात ना, कांदा पोहे असे चटकून लवकर बनवले. आपले मंत्री वाज घेऊन फ्रेश झाले. मग त्यांना वाटलं आता काय करावं, त्यांनी काय केलं, चांदीच्या प्लेटमध्ये पोहे भरले. चांदीच्या, जरा माझ्याकडे बघा पोरांनो, चांदीच्या प्लेटमध्ये पोहे भरले गच्च, वरून सोन्याचा चमचा लावला खायला. खाण्याचा कशाचा प्लास्टिक नाही, जर्मालचा नाही, लोखंडी नाही, स्टीलचा सुद्धा नाही, लावलाय कशाचा पोरांनो, सोन्याचा चमचा लावला बरं का. 5 प्लेटा एकूण आणि त्याच्यात 10 चमचे असं ते लावलं. आपले मंत्री 5 एकूण येऊन बसले आणि जसे मंत्री खुर्चीवर बसले युवराज महाराज, तशी पहिली नजर मंत्र्याची गेली कुठं, वा 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 वा, मंत्र्याला लय ओळखता राव तुम्ही महाराज. मंत्र्याची पहिली नजर कुठे गेली, चांदीच्या प्लेटवर नाही गेली, मग सोन्याचा चमचा 5-5 तोळ्याचा होता. तो काय 1 तोळ्याचा आहे, 5-5 तोळ्याचा. हजारी महाराज शेजारच्या मंत्र्याने असा शेजारच्याला असा गुद्दा हाणला, रामभाऊ अय अय काय चमचा सोन्याचा आहे. तो म्हटलं गप राय, तिकडे भारतात खायचं इथं नाही, गप. दुसऱ्या देशात आलो आपण, आपल्या देशाचं नाव बदनाम करतील, गप. तिकडे डोक्याला तिकडे उरून फिरून काय तिकडे नाही, गप राय, उग धापच दिला. पण त्याला लय चमचा आवडला. म्हटलं राव, स्टीलचा पाहिला, जर्मलचा पाहिला, प्लास्टिकचा पाहिला, राव सोन्याचा चमचा आहे, बापरे काय वजन आहे, काय बायको खुश होईल म्हटलं घरी नेलं. त्याला न्यायचा ना महाराज सोन्याचा चमचा, त्याला दमच निघाला श्रीहरी महाराज, दमच निघाना त्याला. पण त्याला माहिती आता एवढे 10 मंत्री आपले आणि त्यांचे 10-20, एवढ्या 30 मंत्र्यातून चमचा हाणणं सोपं नाही ना. एवढ्या चांगल्या कीर्तनातून कीर्तन करायच्या समोरची चप्पल नेणं सोपं नाही ना. मागची नेत समोरच कसं जमल. त्यानं विचार केला चमचा तर न्यायचा राव, एवढे मंत्र्यातून कसा न्यायचा. तो काही साधा नव्हता, चतुर होता. त्यानं अभ्यास करून तो मंत्री झाला, उगाच मंत्री झाला, चतुर असल्याशिवाय उगाच झाला. पण त्यानं चतुराई केली. काय चतुराई केली ऐकायला गोडे. त्यानं चतुराई अशी केली, त्यानं काय केलं, जोक सांगायला सुरुवात केली. जोक आपल्याकडे जोक नाही सांगत का, एखादा पोरगा लय भारी जोक सांगायला सुरुवात केली. आणि ते जोक सांगितलं का आपले मंत्री हसायचे. दुसऱ्या जोकला अमेरिकेचे मंत्री हसायचे, तिसऱ्या जोकला आपले, चौथ्या जोकला अमेरिकेचे, 5वा असा एक जोक केला, आपले मंत्री टेबलाच्या खाली गेले. भारताचे मंत्री टॅबलाच्या खाली, अमेरिकेचे मंत्री टॅबलाच्या खाली. हे हशा झाला, भला खदा हसिले, पिटिले हसिले. आणि तेवढ्यात चमचा घेतला, खिशात टाकला, फसवले. हसवले फसवले. आता काय झालं, याला चमचा खिशात टाकताना अमेरिकेच्या एकाही मंत्र्यांनी पाहिलं नाही भाऊसाहेब महाराज, पण एका भारताच्या मंत्र्यांनी पाहिलं भैया. तो म्हटला तो मंत्री मी काय पोतराचे का, त्याला घनसांगवीला न्यायचं आणि मला गेवरायला का न ग. नाही, त्याच्या जिल्ह्यात त्याला पाहिजे मला का न ग. पण त्याला वाटलं राव एखादा चमचा गेला ना तर अमेरिकेचे मंत्री म्हणतील जाऊ त्या भांड्या धुण्यात गेला. पण 2 चमचे जर गेले ना राव, तो आपल्याला नाव ठेवतील राव, हा देश सोपं नाही. एखादा गेला तर काही ना राव, पण 2-2 चमचे गेल्यावर नाव जाईल ना. त्यानं काय केलं ऐका, पहिला चतुर हसवले फसवले. दुसरा त्याच्यापेक्षा डबल चतुर निघाला. त्यानं काय केलं ऐका, तो म्हटला ए थांबा. सगळे जण अचानक शांत झाले. काय म्हटले, बसा खुर्च्यावर बसा. सगळे खुर्च्यावर बसले. म्हणले ऐका, तुमचा अमेरिका देश जसा श्रीमंत आहे, पैशावाला आहे, तसा आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न आहे. अमेरिका म्हटली काय कला. म्हटलं हजारे महाराज नावाचा प्राणी आमच्याकडे, असा शेठ जिला आवाज जातो, हे सहजच असं. आमच्याकडे ते युवराज महाराज आहेत म्हटले चांदर, हे पखवाज असा दिसायला लहानपण उगा वाजवतोय.
हे उद्धव महाराज मगर उद्धव महाराज हे असे पोरं आमच्याकडे तयार होतात. हे मराठवाड्यातलं लेकरू आमच्याकडे जन्माला येताना स्वरात रडत येते. अशी कला आहे म्हटले आमच्याकडे. एक एकाहुनी बळी रे गायक वादक. हे ते लोक म्हटले काय कला काय भानगड. अमेरिकेला काय माहितीये कला काय कला. म्हटलं तुम्हाला एक नमुना म्हणून करून दाखवू का इथं इथं एक कला आमच्या देशातली. म्हटलं दाखवा ना. म्हटलं मग ऐका आमच्या देशातली कला दाखवतो. म्हटलं तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे बघा. मग त्या मंत्र्यानं काय केलं सगळ्यांना कला दाखवण्यासाठी तो जो सोन्याचा चमचा होता ना तो असा हातामध्ये घेतला. तुम्ही माझ्याकडे पाहू नका मी गरीब आहे बरं का. येताना माझ्याकडे असा सोन्याचा चमचा घेतला आणि असा सगळ्यांना दाखवला. म्हटलं दिसतो. म्हटलं हो. म्हटलं सगळ्यांना. म्हटलं हो. म्हटलं आमच्या देशातली कला सांगतो. म्हटलं तुम्हाला काय कला आहे. म्हटलं हा जो चमचा तुम्हाला सगळ्यांना दिसतो सोन्याचा. म्हटलं हो दिसतो. म्हटलं आमच्या देशात अशी कला आहे हा तुम्हाला दिसणारा सोन्याचा चमचा जर मी माझ्या खिशात घातला तर तिकडं पलीकडच्या मंत्र्याच्या खिशात आपोआप निघतो. कायला कळालं कायला उद्या कळलं. आता पहिल्याचा अगोदरच हसून हसून ठुला होता. पाण्यामध्ये पहिल्याचा निघाला आणि दुसऱ्याचा पसला भाऊ बरं का. उदाहरण संपलं. मी हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी सांगितलं. एकापेक्षा एक चतुर आहेत महाराज. एकाहुनी बळी रे. हो माणसाची चतुराई सापेक्ष आहे भगवंताची अशी नाही महाराज. त्याच्यासारखा चतुर नाही महाराज. ते रुक्मिणी मातेनं भगवंताचं जेवणाचं ताट वाढलं एकदा जेवायला आणि जेवायला देव बसला ना आपण जसं ताटाला पाणी फिरवतो ना भाऊसाहेब महाराज. कृष्णार्पणमस्तु अम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचामिन्नम चतुर्विधम. आपण श्लोक म्हणतो 15वा अध्याय. ऊर्ध्वमूलमद शाख मश्वत्तम प्रावुरवीम छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवी अधश्योर्ध्वं प्रसुतास्य शाखा गुणप्रबुद्धा विषय प्रवाला अधश्यमूलानि नुसंततानि कर्मानुबंधोनि. आपण म्हणतो की नाही श्लोक. ओम पूर्णमिद पूर्ण पूर्ण पूर्णास पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांती शांती. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावण होते. ओढा जिलेबी ओढा गुलाबजाम मंत्र म्हणतो की नाही. जेवायला बसलं की अशा पंक्ती आपल्याकडे बसल्या की मग आपण पाणी फिरवतो. हे देवा तुझ्यामुळं अन्न मिळालं. हे देवा तुझ्यामुळं जेवण मिळतंय. तुला समर्पण आहे देवा. आपण हात जोडतो पाणी फिरवतो. तसं भगवान जेवायला बसले ना पोरांनो ऐका हे जरा नवीन आहे तुम्ही कधी ऐकलेलं नाही. भगवान जेवायला बसले ना मग ते ताट वाढलं की देव असं पाणी नाही फिरवत महाराज. कारण त्याचाच माल आहे. मालच त्याचा आहे. मग पाणी नाही फिरवत तो असं 10 मिनिटं डोळे झाक. आता आपण 10 मिनिटं झाकल्यावर बोलन कोण झाकतो आणि मग जेवायला बसतो. एक दिवस रुक्मिणी मातेनं विचारलं. बायको तिला म्हणतात कधीही कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारू शकते. पहिलं नाव आहे बायकोचं बरं का. ज्याचं लग्न झालंय त्याला कळेल. माऊली झालंय आता ज्याचं झालंय त्याला कळतं की नाही. पोरांना माहितच आहे. बायको कशाला म्हणतात कधीही कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारू शकते. बघा तुम्ही रात्री 2ला मी घरी जाऊ देते विचारू शकते आज किती कीर्तन केले किती झाले म्हणजे विचारू शकते. कितीही रात्री असू द्या विचारू शकते बायको तुमची. आणि 2 नंबर बायकोचं एक काम आहे तुम्ही कितीही खरं सांगा तिचा विश्वास बसत नाही. आता तुम्ही घरी गेल्यावर म्हणा बरं घरी गेल्यावर तुम्ही आम्ही सकाळी इंदापूरला कीर्तन केलं आणि रात्री परतूरला आलो. तुम्ही काही गप्पा आणि तिथूनच आले असतात. म्हणजे तुम्ही बघा बायकोला किती खरं सांगा तिला विश्वास बसत नाही. तसं झालं. भगवान खरं सांगितलं रुक्मिणीला. अगं म्हटले रुक्मिणी खरं सांगू डोळे का झाकतो सांगू तुला मी. जेवताना काय म्हटले 10 मिनिटं डोळे झाकून बघत असतो. म्हटले या जगातलं कोणी राहिलं आ साकळगाव नाही जगातलं कोणी राहिलं का बघतो. तर ते रुक्मिणी माता हसायला लागली. काय गप्पा आणता म्हणले. असे डोळे झाकले कुठे जगातलं काही बोलायचं. आता देव किती चतुर आहे बघा. जाणोनी अंतर वर्तत असे याच्यासाठी चतुराई चालली आपली देवाची. आपली सांगितलं मी तुम्हाला माणसाची एकापेक्षा एक. देवाची अशी नाही. आता ऐका चतुराई कळलं तुम्हाला देव किती चतुर आहे. ऐका ऐका रुक्मिणी मातेनं काय केलं देवाची परीक्षा घ्यायचं काम केलं. रुक्मिणी मातेनं काय केलं दुसऱ्या दिवशी सकाळी या आकाराची एक सोन्याची डबी घेतली. सोनं आवडतं तुम्हाला नाही द्या मला. सोन्याची डबी कुणाला आवडायची नाही. असं सोन्याची डबी बरं का या आकाराची घेतली. तिचं झाकण उघडलं माझ्याकडे बघा आणि 2 जिवंत मुंगळे त्या डबीमध्ये सोडले
तिचं झाकण लावून घेतलं सोन्याच्या डबीचं. या आकाराची एक चौकनी चांदीची पेटी घेतली, त्याच्यात ती डबी ठेवली आणि श्री हरी महाराज त्या डबीला असं बारीक कुलूप लावलं त्या चांदीच्या पेटीला. ती चांदीची पेटी जी होती ना चौकोनी आकाराची, ती या आकाराची एका लाकडी, कशात काय ठेवलं ते तुम्ही ध्यानात ठेवू नका, तुम्ही फक्त सोन्याची डबी ध्यानात ठेवा, बाकीच्याला मी पक्का आहे बरं का. ऐका, ती चांदीची पेटी एका लाकडी पेटीमध्ये ठेवली, तिला मोठं कुलूप लावलं. ती लाकडी पेटी एका लाकडी कोठीमध्ये ठेवली, तिला पुन्हा कुलूप लावलं. ती लाकडी कोठी एका बंद खोलीमध्ये ठेवली, तिला मोठं कुलूप लावलं. 15 दिवस त्या रूमकडं खोलीकडं कोणाला जाऊ दिलं नाही. आणि 15 दिवसानं तिला चांगलं कळालं की सोन्याच्या डबीमध्ये दाबून ठेवलेले मुंगळे अण्णा वाचून मेले. आणि 15 दिवसानं देवाचं जेवणाचं ताट वाढलं. देव जेवायला बसले, रोजच्या सारखे डोळे झाकले आणि डोळे झाकून बसायचं. ती म्हटले हो सगळ्यांना दिलं, सगळी चतुराई दाखवली, सगळ्यांना दिलं. म्हटलं हो कोणीच नाही राहिलं, कोणीच नाही, सगळे हो सगळ्यांना. म्हटलं चला गंमत दाखवते. रुक्मिणीने देवाचा हात धरला. 10:30 वाजल्यामुळे थर चालत त्या रूम पर्यंत नेलं. तिचा दरवाजा उघडला रूमच्या आतमधली जी बंद कोठी होती तिचा दरवाजा उघडला, तिचं कुलूप उघडलं. कोठीच्या आतली जी लाकडी पेटी होती तिचा दरवाजा उघडला, लाकडी पेटीतली जी चांदीची पेटी होती तिचा दरवाजा उघडला, तिचं कुलूप बारकं तोडलं आणि चांदीच्या पेटीतली ती सोन्याची डबी काढली, तिच्यात झाकण उघडलं आणि मेलेले मुंगळे दाखवले. बघा म्हटले चतुरे सांगतात. कशाचे चतुरो? म्हटले जगाला खायला देतो, जाणून अंतर वर्तत तसे. बघा मेले मुंगळे म्हणे जगाला देतो. तर भगवान म्हटले अगं रुक्मिणी मला काय दाखवते मुंगळे, तूच बघ. तर तिने आपल्या जवळ घेतली डबी, डोक्यालाच हात लावला, कारण डबीतल्या 2ही मुंगळ्याच्या तोंडात बारकाले 2 तांदळाचे दाणे होते, शीत होते. म्हटलं बाई माझ्या हातानं झाकण लावलं, माझ्या हातानं चांदीची पेटी, लाकडी पेटी, लाकडी कोठी, बंद खोली, 15 दिवस कुणाला जाऊ दिलं नाही. डबीचे दाणे आले कुठे तांदळाची शीत. डोक्याला हात लावलं तर भगवान त्या रुक्मिणीला म्हटलं अगं रुक्मिणी डोकं फुटून जाईल तुझं. ए रुक्मिणी डोकं लावू नको, डोकं फुटून जाईल. ऐक मी इतका चतुर आहे, ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती ना, ए रुक्मिणी ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती त्याच दिवशी मला कळालं की तू जिवंत मुंगळ्याला मारायला निघाली. त्यांच्या प्रारब्धात अन्न होतं, मी कसा मरू देईल. काय केलं ऐक ना, चतुराई अशी केली, तुझ्या कपाळाला त्या दिवशी तू तांदळाच्या अक्षदाचा गंध लावला होता. ए रुक्मिणी तुझ्या कपाळाला तांदळाच्या अक्षदाचा गंध तू लावला होता. डबीचं झाकण लावता लावता एवढी चतुराई केली, तुझ्या कपाळाच्या 2 अक्षदा डबीमध्ये सोडून दिल्या, तुला नाही कळलं. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला. कारणनाथ वीसी कृपाळू निवासी, तो जगासी एकला तो, जगाला खायला देतो. कितीही तुम्ही लपून काम करा, जाणून अंतर वर्तत असे. चतुर देव चतुर, चतुरांचा शिरोमणी आहे, चतुरांचा राजा आहे. एवढे उदाहरण सांगितले महाराज, कळलं आम्हाला. मग देव जर चतुरांचा शिरोमणी आहे तर अभंगातला पहिला शब्द आहे भोळे. ओ भोळे, ओ महाराज हे काय भोळा, का भोळा शब्द वापरला? तर त्याचं कारण आहे महाराज, आमचा देव भोळा असा आहे. थोडस घेतो तुमच्याकडून, थोडस घेतो, वाटेल ते देतो महाराज. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वहिनी उघडा दार हाका मारी. थोडस घेतो, वाटेल ते देतो, थोडीशी भक्ती घेतो तुमची. म्हणून मला असं वाटतं 2 वर्षापासून कोरोनाच्या काळात जर सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं, 2 वर्षात सगळ्यात जास्त नुकसान वारकऱ्याचं झालं. म्हणाल काय?
वारकऱ्याचा धर्म आहे देवाच्या पायाचं दर्शन. मला सांगू द्या, मला आपल्या सगळ्यांचा उद्धार एकच कलियुगामध्ये एकच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील या. मला खरं सांगा महाराज, 2 वर्ष झाले देवाच्या पायाचं दर्शन होत नाही. माऊलीच्या समाधीला कपाळ लागत नाही. 14 वर्ष आळंदीला राहिलो मी. ऐका, तर 14 वर्षात 2 टाइम माऊलीचं समाधीचं दर्शन घ्यायचो मी. कपाळ लावायचो मगच जेवण करायचो. तर कपाळ बदलून गेलं माझं. नेमका आता कपाळच लावायला भेटाना. 2 वर्ष झाले हो. मंदिरात गेलं का तिथं माऊली इथूनच पाहायचं तिला. असं देव इथूनच पाहायचा. आपण देवाला विनंती करू, हे देवा, हे देवा, हे पांडुरंगा, आम्हाला असं बाजूला करू नका देवा. तेवढं मंदिर उघडा, तुमचे पाय आमच्यासाठी द्यावं देवा. नका पंढरीराया उघडा है द्वार आलो बल्लराय, उघडा है द्वार आलो अभिराया, आलो अभिराया, उघडा है द्वार आलो अभिराय, उघडा है द्वार आलो अभिराया, उघडा है द्वार आम्ही आलो, उघडा है वाह, वन्स मोर चालत नाही बरं का आपलं. पण एक विनंती माझी हजारे महाराज, नाही लागू द्या, दम लागू दे तेवढा. एकदा डबल तुम्ही सिंगल म्हणा, एकटे म्हणा, एकटे. टंग. नका पंढरराया दूर लोटू नका नका पंढरराया दूर लोट उघडा है द्वार आलो अभिराया, उघडा है द्वार आलो अभिराया, उघडा है द्वार आलो अभिराया. वाह, वाह, वाह. जरा जोरात वाजा, जोरात वाजा.
वा वा, अशी विनंती केली पाहिजे हो देवाला आता, कारण आमचा देव भोळा आहे महाराज, नक्की ऐकेल. मला वाटतंय आता 1 महिन्यात होईल बघा. बरं, मार्च महिन्याच्या 2-3 आठवड्यात तुम्हाला कोरोनाच दिसायचं नाही. आता जिल्हा परिषद, ते म्हणाल कस काय जिल्हा परिषद आली, जिल्हा परिषद तुम्ही लगेच घाबरले हो, म्हणजे डबल आणू शकते त्याचं काही सांगता येत नाही, पण जिल्हा परिषद आली, इलेक्शन लागणार आहे, ते बंद होणार लगेच. बरं का, ऐका, अर्थ एकच आहे महाराज, आपण देवाला विनंती केली पाहिजे, लोकांसाठी जाऊ दे काय असेल ते, पण आपल्याला देवाचे दर्शन झालं पाहिजे. आमचा देव भोळा आहे. फाटी रे धोती तुटी रे पगडिया, फाटी रे धोती तुटी रे पगडिया, चालत पाऊग से सुदाम जी को देखत शाम हसे. सुदामा देवाला भेटायला गेलता. सुदामा न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है, अरे द्वार पालो कन्हैया से कह लो कि दर पे सुदामा करीब आ गया. सुदामा देवाला भेटायला गेला. सगळ्या भारत देशातल्या भागवत ऐकणाऱ्याला सुदामा माहिती. सुदामा कोणाला माहिती नाही? साखरे महाराज नाही, श्री हरी महाराज रसाळ नाही, लखन महाराज नाही, हजारे महाराज नाही. अरे ज्याला कधी कीर्तनच माहित नाही त्याला सुदामा माहित, पण सुदाम्याची खासियत माहित नाही, ती सांगतो मी तुम्हाला. सुदामा देवाला भेटायला गेला तर 4 घरचे पोहे घेऊन गेलता. कांदा पोहे नाही, कोरडे कोरडे मागून आणले होते. भाऊसाहेब महाराजांचे वेगळे, आमक्याचे वेगळे, तमक्याचे वेगळे, आमच्या उद्धव महाराजांच्या वेगळे, तिकडे ढाकेबलच्या उद्धव महाराजांचे वेगळे, आमचे हजारे महाराजांचे सालेवडगावचे वेगळे, साखरे महाराजांचे गेवरायचे असे मागून आणले होते. आणि 4 घरचे पोहे बरं का. त्यानं ती पुरचुंडी बांधली आणि देवाकडे गेला. ते भगवंताचा राजमहल पाहिला त्यानं. बाबो, मी 2009ला संस्था सुटलो जोग महाराजांची आळंदीतली, आणि 2009 साली कीर्तन करायला गावात आलो. चिंतेश्वराच्या मंदिरात कीर्तन केलं, आणि कीर्तन झाल्यानंतर मग ते लोक, वा महाराजांचा काय आवाज आहे राव, काय महाराज बोलता राव, काय शब्द रचना आहे, काय तुमचा आवाज आहे, काय पद म्हणता, काय जवान सांगता, काय शिवाजी महाराज सांगता, असं लोक मला वर्णन करायला लागले. युट्यूबला कीर्तन आली, आणि एका महापौरानं माझं पहिल्यांदाच कीर्तन घेतलं मुंबईमध्ये. आणि तेव्हा काय माझ्याकडे गाडी नव्हती, मी एक आल्टो गाडी घेऊन गेलो मित्राची. आल्टो कधी पलटो आल्टो बारीक गाडी आपली, ते ड्रायव्हर दोघं जण पहिल्यांदाच गेलो. आता तिथं गेलो ना श्री हरी महाराज, तर ते पत्ता सापडत तिथं गेलो. ज्याच्याकडे कीर्तन होतं महाराज त्यांनी 2 एकरचा मंडप दिलेला मोठा सप्ता, आणि तिथं गेल्यावर त्याच्या दारात 25 लाख 25 कोटीच्याच 1 कोटीच्या पुढच्याच गाड्या सगळ्या महाराज उभे. बाबो, म्हटलं आपली आल्टो नको 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 म्हटलं, हे आपल्याला काढून देईल आपली आल्टो पाहिजे म्हणजे असला कसला महाराज. तुम्हाला खोटं वाटल, मी त्या जे ड्रायव्हर होता त्याला 200 रुपये दिले. म्हटलं स्टँडला नेऊन लाव जाय, मी येतो. बरोबर कीर्तन झालं, स्टँडला लावली, तशीच पिशवी घेतली ना आतमध्ये. ते म्हटले कीर्तन बिर्तन झालं, भारी कार्यक्रम झाला. मला ते म्हटलं महाराज तुमची गाडी, म्हटलं गाडी मी जातो, तुम्ही मला जाऊ दे म्हटलं, तुम्ही माझी गाडी बघू नका, काही नका बघू. असं होतं ना कधी कधी, का एखाद्याच्या राज ऐश्वर्या पुढे आपल्याला लाज वाटते का नाही, तसं सुदाम्याला वाटलं बापरे एवढ्या मोठ्या ऐश्वर्या पुढे आपले कोरडे पोहे झाकूनच ठेवले त्यानं. आता ऐका गंमत, आता देवानं ती हिसकावून घेतली. जरा पोरांनो ऐका बरे, हिसकावून घेतले, आणि त्या 4 घरच्या पोह्यातला 1 घास खाल्ला. 1 किती खाल्ला? 1. तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा. काय केलं देवानं? त्याचा गाव तिकडं सोन्याचा केला. किती घासात केला? किती घासात? एका. दुसरा घास खायचा होता, जरा माझ्याकडे बघा पोरांनो, दुसरा घास खायचा होता, तेवढ्यात रुक्मिणी माता धावली. बायका हुशार असतात, बायकानं संसार करावा महाराज, किती पेताडा असू दे ती बायको सांभाळते त्याला. धावतच आली रुक्मिणी माता, हिसकावूनच घेतली ती पोहे. हो थांबा म्हटलं,
कारण तिला चांगलं माहिती होतं. एकाच घासात त्याचा गाव सोन्याचा केलाय. दुसरा घास खातील तर त्याला द्वारका देतील आणि त्याचे कपडे हे घेतील. तिने हिसकावून घेतले पोहे. एकटेच खाता का म्हणे, मला पण खाऊ द्या. पण असे म्हणून काढून घेतले. मग याच्यासाठी सांगतो, एक घास मोबदला तर एका घासाचा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. इथं लाड रे गोरा. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. अहो एक घास, एक कोरड्या पोळ्याचा घास खाल्ला, थोडस घेतो, वाटेल ते देतो भोळे. म्हणून देव भोळा आहे. तुम्हाला खरं सांगू, 120 कारण आहेत मी लॉकडाऊन मध्ये याची तयार केली. देव भोळा का? देव भोळा का? महाराज देव याच्यासाठीच भोळा आहे. ये थामाम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यम. तया माझी या सायुज्याची चाड, तरी त्याची पुरवी कोड. का सेवा म्हणता तरी आड प्रेमे सुये. ऐसा मनी जो जो धरते भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देव. आणि दिधलियाचा निर्वाह होतोय मिची करी. हा योगक्षेम आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा. जयाच्या सर्व भावा आश्रयो मी. माऊली म्हणतात, सगळ्या जगाचं जेवढे भक्त आहेत ना त्यांच्याकडून थोडस घेतो, वाटेल ते देतो. 11:15 वाजले भोळा. 1 नंबर भोळा. 2 नंबर शब्द आहे भाविक. देव कसा आहे? भाविक आहे. आपल्यासारखा नाही डुप्लिकेट. साखळगाव आपला भाव सप्त्यापुरता आहे, 8 दिवसाचा. पुन्हा लागलंच पुन्हा गावात सगळं आहे ते. भाव असा नाही देवाचा. हो, नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात. आणि देव किती भाविक झाला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंगा. 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 एकनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नाचायचं असेल तर इथं नाचा. बिग बॉस मध्ये नाचून काही मिळत काही मिळत नाही. टीव्हीला नाचून काही मिळत नाही. तिकडे टीव्हीला तिकडे काय नाही महाराज. इथं नाचा. इथं किती नाचला देव. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला सावध होई देवाईसा बोले कबीर. हो देवा, पितांबर गळाला. पितांबर गळण्याचं भान नाही. भाविक. देव कसा आहे? भाविक. आपल्याकडे जशी जनाबाई जन्माला आली महाराष्ट्रात, सखूबाई जन्माला आली, कानोपात्रा जन्माला आली, तसं राजस्थान मध्ये एका मेवाडला मीराबाई नावाची मुलगी जन्माला आली. मीराबाई माहिती आहे? आपल्या गावातली नाही, घनसांगवी तालुक्यातली नाही, राजस्थानची. अशी होती महाराज. अशी होती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायच. भाऊसाहेब महाराज. आणि पान जर खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बेंद्री. आपली काय पाहती कावाडाकडे चालली भीता. एक डोळा एका नाकी तरी बी असली इतकी छान सुकलेलं कमळ उमलावा अशी राजाची मुलगी होती. ऐका ऐका, राजाची, श्रीमंत राजाची मुलगी होती. भाविक शब्दासाठी सांगतोय. भाविक कशाला म्हणतात? भाविक. ऐका ऐका, या वर्षीचा सप्ताह सफल होईल, या वर्षीचं कीर्तन सफल होईल. माझं हे भाविक घरी घेऊन जा पोरांना. आईच्या गर्भामध्ये असताना भागवत कथा ऐकायला जायची आई. म्हणून सगळ्या साखळगावच्या ताईनं आईनं भागवताला आलं पाहिजे.
जगातलं परमोच्च कथेचं साधन भागवत आहे महाराज. खूप गोड आहे महाराज, खूप गोड आहे महाराज. भागवताला आलं ना, तुमच्या गर्भामध्ये मुलगी असेल मुलगा असेल, खूप गोड पवित्र जन्माला येतो महाराज. आई भागवत कथा ऐकायला जायची. नेमकं त्या दिवशी कथाकाराचा विषय होता गवळणीनं देवाला पती मानलं. नेमकं गर्भसंस्कार झाले तिच्यावर आणि ती जन्माला आली की ती म्हणायची मी कृष्णाला पती मानलंय. एकच शब्द म्हणायची, मी कृष्णाला पती मानलं, मी देवाला पती मानलंय. लहान होती, लहान, सगळं घर तिचं कौतुक करायचं. काय मुलगी बघा ना काय म्हणते. लहान होती ना, लहान. बघा एखादा हे युवराज महाराज एवढं चांगलं वाजवतात ना लोक. वर्गा भारी वाजवतो र, वाह. तेच युवराज महाराज पुढे म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचं. लोक रे काय महाराज ताकद नाही त्याच्या, हिम्मत लागते. हिम्मत तुमचं नाही. लोक आपल्याला म्हणतात. माझं असंच झालं, मला राहायचं होतं ना, गड भेटत होता एक चांगला. आमचा बाप म्हणला हिम्मत नाही त्याच्या, म्हणलं हे लग्न करतो का प्रा बाबा, हिम्मत काढू नका. असंच महाराज. तुम्ही बघा लहानपणी पोरं शिकायला लागले ना, मस्त वाजलं व्हावा काय पोरगा, आणि तोच मोठा झाला की लोक म्हणतात येडे येते पागल येते. तसंच झालं. लहान होती ना मीराबाई, रोज कथेला जायची बरं का. आणि मग श्री हरी महाराज रसाळ महाराजांची कथा झाली. महाराजांना म्हणायची महाराज काय गोड भागवत सांगता हो. हो हरी महाराज, हो रसाळ महाराज, आता ज्या कृष्णाचं वर्णन केलं तो मला कुठं मिळेल. होई कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की, प्रभु आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. पुसावेसी ह्याची वाटी, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मग कायमी उद्धार पाविन, काय कृपा करील नाराज. हो देव भेटेल का कथाकार महाराज. कथाकार महाराजांनी काय केलं, आपल्या जवळची कृष्णाची मूर्ती दिली तिला. म्हटलं हे मीरा, हे बघ हा देव आहे. आता ती मूर्ती घरी आणली, त्या मूर्तीला आंघोळ घालायची, त्याला नाऊ घालायची, नैवेद्य दाखवायची, त्याचं पूजन करायची. आई म्हणायची बघा माझी मुलगी देवाची पूजा करते. बाप म्हणायचा बघा माझी मुलगी देवाला पती मानते. आता ती मोठी झाली, लग्नाची झाली, लग्नाची, आणि 20 वर्षाची झाल्यावरती म्हणायला लागली बाबा माझं लग्न करू नका. मग तेने माझा केला ते अंगीकार, तेने माझा केला ते अंगीकार, नका तुझा वर बाबू आता, नका तुझा वर ओ बाबा तेने केला से माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता. मला दुसरा नवरा नको. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली 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 हरि गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन. अनुप जलोटाचं एवढं भजन रोज ऐकतो. अरे चित्रपटातले नैनारेन डोळ्यारेन आमकरेन आखोरेन गाणे ऐकण्यापेक्षा हे ऐक, गोड ऐका महाराज. मला वाटलं इशाराच केला काय मला. विठाला विठाला अशी दिवाणी बनायची, त्या कृष्णाला नाऊ घालायची.
बापाला म्हणायची मला दुसरा नवरा नको, हाच माझा नवरा आहे. बाप म्हटलं पागल झाली पोरगी, अशी कुठे पोरगी असते का म्हणे. लोग कहे मीरा मीरा भई रे बावरी, बावरी बाप कहे कुलनासी. बाप कुलनासी म्हणतोय. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी. विषाचा प्याला प्याली. आता बापानं घरातून काढून दिलं, स्वतंत्र महलामध्ये राहते, तिकडच नाचते, तिकडच गाते, नाचून भजन करते. बापाचं घेणं नाही, आईचं घेणं नाही, गावाचं घेणं नाही रे. काढून दिले रे घरातून तिला. हाय काशी भक्त पाहिली तुम्ही, 20 वर्षाची काढून दिली घरात, काढून दिलं तिला. म्हणे कृष्णाची मूर्ती कुठं नवरा असते का. काढून दिलं, स्वतंत्र महलामध्ये नाचते. आता तिला खायला कोण देईल. गावातली एक आजी आहे ना, सकाळचं जेवण महलात नेऊन मांडायची, दुपारचं जेवण नेऊन मांडायची, संध्याकाळचं जेवण नेऊन मांडायची. काय झालं. एक दिवस मीराबाईनं विचार केला, आई तर बोलत नाही, बाप तर बोलत नाही, बहिणी तर जवळ करत नाही, घरातले तर मला बोलत नाही, मला जेवण कोण आणून देतं. एक दिवस भजन करता करता पाहिलं भाऊसाहेब महाराज, तो गावातली कोणीतरी एक आजी जेवणाचा डबा आणून देते. म्हातारीची मीराबाईची मैत्री झाली. मला म्हातारी म्हटली मला सेवा करू द्या, तुम्ही जोगण आहात, मला संन्याशाची सेवा करू द्या. आता म्हातारी जेवण द्यायची, मीराबाई भाविक बनायची. म्हातारी जेवण द्यायची, मीराबाई भाविक बनायची. 11ला 5 मिनिटं राहिल्यामुळं अखंड भाविक झाली. आणि मग एक दिवस काय झालं, काहीतरी कामाच्या निमित्तानं म्हातारी गावाला गेली. आपल्या एकुलता एक लेकराला तो जेवणाचा डबा घेऊन त्या महलात पाठवलं. तो पोरगा लग्नाचा होता, 25 वर्षाचा, लग्नाच्या नवरीच्या शोधातच होता. हा, लग्न होत नव्हतं, लग्नाच्या शोधात होता, कारण पोरगी पास पडत नव्हती. आणि मग त्या आजीचा एकुलता एक पोरगा, आईनं सांगितलं जा त्या महलात डबा नेऊन मांड. त्याला काय माहित नव्हतं ना, आईला काय माहित नव्हतं. आई पोरान डबा घेतला आणि त्या महलात गेला. ती मीराबाई म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी, तो कंठातून पान दिसावं, फॅरन लवली कधी लावलेली नव्हती, पावडर नाही, मेकअप नाही, इतकी छान ती मीराबाई, कृष्ण भक्तीमध्ये रम्मान झालेली, 20-22 वर्षाची पोर ती, इतकी सुंदर दिसायला. देवाचं तेच तिच्या चेहऱ्यावर महाराज. आणि यानं ती पोरगी डबा ठेवताना पाहिली ना महाराज. बापरे म्हटलं, एवढी छान पोरगी आपल्या गावात, लग्न करेल तर हिच्याशी करेल. बरा एक उद्योग. आता डबा ठेवला, संकल्प सोडला त्यानं. आताच्या काळातला सैराट झाला, इकडून तिकडं पळायचा, इकडून इकडं पळायचा, इकडून तिकडं पळायचा. मीराबाई 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 डोक्यातच बसली त्याच्या. बरं का. आता आई संध्याकाळी घरी आली तर आईला म्हटलं, आई आई ए आई काय, काल सकाळी जे महलात पाठवलं तुम्हाला, आज सकाळी ते पोरगी जे नृत्य करते ना तिथं, त्याच्याशी माझं लग्न. आईनं मारायला सोडून, पागलेच काय, अरे ती राजाची मुलगी आहे ऱ्या, अरे ती जोगण आहे, तिनं कृष्णाच्या मूर्तीला पती मानलं, भाविक आहे ती. गप नाही आई, माझं लग्न त्या मुलीशी झालं. जर झालं नाही नाही तर उद्या सकाळी तुझा पोरगा तुला जिवंत दिसणार नाही. काय म्हटली बाई, काय सुचलं मला, आणि याला डबा घेऊन पाठवलं. बरा आपला भाकरी हानीत होता, आता काय उद्योग करायचा. लय वाईट झालं ना. म्हातारी रडायला लागली. संध्याकाळचा डबा घेऊन गेली तर म्हातारीचं रडणं मीराबाईनं पाहिलं. जासी अपंगिता नाये त्यासी धरे जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. पाहिलं पाहिलं हो, आपला वेळ झाला. पाहिलं मीराबाई, काय झालं आजी रडायला. ओ आजी का रडता. म्हटलं मीराबाई माझा राग नका येऊ दे. काय झालं म्हटले, सकाळी पोरगा डबा घेऊन आला हो, त्यानं तुम्हाला नृत्य करताना पाहिलं, आणि तेव्हापासून एकच आट लावून बसला, लग्न करेल तर मीराबाईशी, लग्न करेल तर मीराबाईशी. कसं सांगू मी त्याला. तुम्ही बापाचं ऐकलं नाही, तुम्ही भाविक झालात, तुम्ही कृष्ण भक्तीत रम्मान झालात, कसं सांगू मी त्याला. म्हटलं असं तुमच्या पोराला लग्न करायचं माझ्याशी. म्हटलं हो द्या पाठवून. म्हटलं मी करते लग्न. म्हातारीने थोडीच मारलं माझ्या पोराशी. हो हो द्या पाठवून.
माझी एक आठ आहे म्हटले, त्याला सांगते द्या पाठवून. म्हातारी घरी आली, राजा जमलं तुझं. राजानं तर 2-4 उड्या मारल्या, कामच झालं म्हटलं. पळतच आला, हो मीराबाई लग्न करणार 100% नक्की, हो माझ्याशी, हो नक्की करणार, हो. मग ऐका म्हटले, माझ्याशी लग्न करणार, पण तुम्ही आईला म्हटले काहीतरी आठ आहे. म्हटले हा आपली आठ आहे. काय म्हणजे 6 महिन्यानं लग्न करणार. 6 महिने म्हणजे 6 महिने एक आठ आहे. गावात जायचं नाही, घरी जायचं नाही. मग गावातल्या कृष्ण मंदिरात जायचं, पायात घुंगरं बांधायची, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपल्या घ्यायच्या, कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून भाविक बनायचं. 6 महिने भजन करायचं. 7व्या महिन्यात मी लग्न करायला तयार आहे. पोरगा म्हटलं एवढं सोपं. सकाळी 6लाच उठायचा, समुद्रात उडी मारायचं काम नाही म्हटलं, डोंगरात उडी मारायचं काम नाही, रोगर प्यायचं काम नाही, प्रेमात नाही, टेन्शन नाही म्हटलं, लई सोपं आहे राव. मंदिरात जायचंय, असं 4G कार्ड लागतं त्याला, असं शुद्ध कार्ड बघा. मग असं ते त्याला वाटलं लई सोपं आहे. पायात घुंगरं बांधलंय माझ्याकडे बघा, गळ्यात विणा घेतला, कृष्णाच्या मंदिरात गेला. आणि 6 महिने आता लग्न करायचं होतं ना मीराबाईशी, म्हणून लग्नाच्या अपेक्षेनं कृष्ण परमात्म्याच्या, भाविक कळेल तुम्हाला, भाविक आहे का, कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घातले श्री हरी महाराज. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हो किती महिने करायचं होतं काय साखळगाव? किती? 6. किती महिने पोरांनो? हा तुमच्या पक्क लक्षात आहे बाबर. 6 लग्न आहे ते. 6 महिने त्याला 8 होती. 6 महिने करायचं होतं, त्याच्यातले 3 महिने निघून गेले माझ्याकडे बघा, 3 महिने. आणि मीराबाईनं मोठा लग्नाचा हार घेतला, म्हातारी बरोबर घेतली, नवरी झाल्या. चला म्हटले आजी याच महिन्यात उरकायचं. का म्हटले पुढच्या 3 महिन्यानं 3री लाट येणार आहे. पुन्हा एकदा मंदिर बंद, मंगल कार्यालय बंद, सप्ते बंद. 50च लोकांना परवानगी मिळते, 10 लोकांना. हो ते काय परतूर तालुका आहे का, इकडे होते सप्ते, तिकडे बंद झाली. आपलं जरा बरं आहे मराठवाड्यात, अजून अशी 3री लाट येणार आहे. म्हटले पुढच्या महिन्यात तिथी नाही, याच महिन्यात उरकायचं. लग्नाचा हार घेतला, म्हातारी नवरी मीराबाई बरोबर आल्या, पोरगा रंगलेला होता. जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा 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 राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा राधा, जय जय राधा, राधा, जय राधा, 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 जय जय राधा. किती महिने करायचे होते? 3 महिने होऊन गेले होते. रंगलेला होता. मीराबाईनं खांद्याला हात लावला. ए राजा, ए मागं वळून पाहिलं आणि मीराबाईला विचारलं कोण आपण? मीरा म्हटलं पागलच की काय, वेडायस की काय, नवरी आहे मी, हार आणलाय, तुझी आई आली बरोबर, लग्न करायचं ना तुला माझ्याशी. पोरगा म्हटलं असलं काही पण म्हणू नका, माझं लग्न समोरच्या त्या कृष्णाशी कधीच झालं. भाविक भाविक 2च शब्दात 11 वाजली. भोळी भाविक 3रा एक शब्द आहे जुनाट. जुनाट म्हणजे त्याच्या एवढा कोणी नाही, याच्यानंतर बी आहे
अच्या नंतर आ आहे, कच्या नंतर ख आहे, पण पहिले कोठेचं नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, कानोबा तेरे तेरे ते जुनाट जुगादीचे नानी, बहुता काळाचे ठेवणी, लोपले होते पारुखेपणे ठाव चढणे चुकविला. आणि चौथा शब्द आहे चांगला, रूपे सुंदर सावळागी माये, सावळागी माये. चांगला आहे दिसायला म्हणून भोळे, भाविक, जुनाट, चांगले याच्या पलीकडे होय तैसे केले भक्ती भावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, जैसा केला तैसा होय, दावे सोय धरोनी वाटेल तसा होतो, असा आमचा देव आहे. आणि अशा देवाची भक्ती केल्यामुळं आता चिंता राहिली नाही. मनभोनी चिंता नाही आमदास, मनभोनी चिंता नाही आमदास, हरी मनभोनी चिंता नाही आमदास, मनभोनी चिंता नाही आमदास, नभियो गर्भवासा जन्म घेता, नभियो गर्भवासा जन्म घेता, मनभोनी चिंता नाही आमदास, मनभोनी चिंता नाही आमदास, नाही आमदास, नाही आमदास. हो पार कुमार, पार कुमार, पार कुमार.